एकूणच सगळ्या उमेदवारांनी आणि त्यांच्या नेत्यांनी वरिष्ठांनी आता प्रचाराचा धडाका लावलाय। कुठे कसा प्रचार सुरू आहे पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। बाप व्हायचा प्रयत्न केल्यास बाप दाखवल्याशिवाय राहणार नाही। पालघर, अंबरनाथ, बदलापुरात भाजप येणार। ठाण्यातही सफाई होणार। अंबरनाथमध्ये बोलताना गणेश नाईकांचा इशारा। तुम्ही इथे रिझल्ट दिला नाही बदलापूर आणि अंबरनाथला कल्याणमध्ये साफसफाई होत नाही, ठाण्यात साफसफाई गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सहन करू, परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप दाखवला। पुण्यातील रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटते। कसं तुम्ही याला तोंड देता, कसं राहता, अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी। तर आम्ही पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केल्याचाही उच्चार। काय अवस्था आहे रस्त्याची। आज मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, इथली दुरावस्था बघितल्यानंतर मलाच लाज वाटायला लागली। पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलला। पिंपरी चिंचवड एक लोकांना आपलंच वाटणारं शहर निर्माण केलं। पंढरपुरात ईव्हीएमची चाचणी करण्याची उत्तम जानकरांची मागणी। तर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी व्हावी अशीही केली मागणी। धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या रिंगणात। धनंजय मुंडे आणि पंकजाताई परळीच्या विकासात कुठेही कमी पडणार नाहीत। त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक भरघोस मतदान करतील असाही विश्वास व्यक्त। महाराष्ट्र राज्य कुणाच्या बापाचं नसून ते जनतेचं आहे। चित्रा वाघ यांची नाना पटोले यांच्यावर टीका। तर जनतेच्या हिताचे निर्णय बावनकुळे यांच्याकडून घेतले जात आहेत असंही विधान। संगमनेरमधल्या सभेतनं उपमुख्यमंत्री शिंदेंनी लावला उदय सामंतांना फोन। एमआयडीसी संदर्भात अमोल खताळांशी चर्चा। 2 महिन्यात नोटिफिकेशन काढणार, सामंतांनी फोनवरून दिली माहिती। साताऱ्यातील फलटण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाच्या प्रचारासाठी रामराजे शिवसेनेच्या स्टेजवर। शिवसेनेचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी रामराजे नाईक निंबाळकरांची सभा। रामराजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते। राज्यातील 3 प्रभागांमधील निवडणूक थांबवण्याचे आदेश। नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचा मृत्यू झाल्यामुळे आयोगाचा हा निर्णय। तर पिंपळनेरमधील प्रभाग क्रमांक 2, मनमाडमधील प्रभाग क्रमांक 10 आणि गेवराईमधील प्रभाग क्रमांक 11 मधील निवडणूक स्थगित। एकूणच आता ठिकठिकाणी निवडणुकांचा धुरळा उडताना पाहायला मिळतोय। पाहुयात या संदर्भातले टॉप 9 अपडेट्स। मंगळवेढा नगराध्यक्ष पदाची निवडणूक अखेर स्थगित। नगरसेवक पदाच्या निवडणुका मात्र पूर्ववत। न्यायालयामध्ये अपील प्रलंबित असल्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे। शिर्डी नगरपालिकेमध्ये नवी भाजप विरुद्ध जुनी भाजप अशी लढत चुरशीची होणार। एकीकडे भाजपचे जुने कार्यकर्ते पुन्हा एकवटले तर जनसंघाच्या काळामध्ये शिर्डीत पक्षाची पायाभरणी करणारे 81 वर्षीय बाबू पुरोहित यांच्याकडून स्वतंत्र पॅनलची घोषणा। बुलढाण्यातील मेहकर आणि लोणार नगरपालिकेमध्ये शिंदेंच्या सेनेची सत्ता येईल। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचा परिणाम होणार नाही, संजय रायमुलकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। पुण्यातील जेडपी पंचायत समितीसाठी आता तहसील कार्यालयामध्ये मतदार याद्या प्रसिद्ध। केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध। जिल्ह्यामध्ये एकूण 3605 मतदान केंद्र असणार। याद्या मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या उपलब्ध असणार। केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का। कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा राजीनामा। तर गेल्याच आठवड्यामध्ये रवींद्र चव्हाणांसोबत एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा। चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषद निवडणुकीमध्ये आजी माजी शिवसैनिक आणि नगरसेवक मैदानात। भद्रावती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी एकमेकांविरोधात लढणार। बुलढाण्यातील मेहकर आणि लोणार नगरपालिकेमध्ये शिंदेंच्या सेनेची सत्ता येईल। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचा परिणाम होणार नाही, संजय रायमुलकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। चिपळूणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेस तालुकाध्यक्ष लिंगायत हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात। त्यामुळे चिपळूणमधील निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसचे 2 गट यांच्यामध्ये हा सामना होणार।